श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. चैत्र शुक्ल द्वितीया म्हणजेच स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सर्व दुःखी पीडित प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी चैत्र शुक्ल द्वितीयेला पृथ्वीतलावर 8 वर्षांचा बालक स्वरूपामध्ये धरती दुभंगून प्रकट झाले आणि तोच दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होय. तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस हा उत्साहाने आणि आनंदाने साजरा करायचा आहे. तर आता उद्या 20 मार्चला शुक्रवारी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आपल्याला कसा साजरा करायचा आहे, स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आहे, कोणते स्तोत्र आणि मंत्र आपल्याला यावेळी पठण करायचे आहे, स्वामी महाराजांची सेवा आपल्याला या दिवशी कशी करायची आहे आणि स्वामी महाराजांना कोणता नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आता उद्या 20 मार्चला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकरांनी 21 दिवसांची 11 दिवसांची स्वामी सेवा ही सुरू केलेली असेल. तर उद्या बऱ्याच स्वामी सेवेकरांचा या सेवेचा शेवटचा दिवस हा असणार आहे. आपण सर्वजण श्रद्धावान स्वामी वेळे आहोत याबद्दल तर तीळ मात्रही शंका नाही. सर्व स्वामी सेवेकरांचा आपल्या स्वामी महाराजांवर अतूट आणि अढळ असा विश्वास आहे. आपल्या आयुष्यामध्ये लहानसहान येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांचा धावा करत असतो आणि अशा प्रत्येक संकटाच्या वेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक हाकेला न थकता धावून येत असतात आणि आपल्याला संकटमुक्त करत असतात. तर आपल्या प्रत्येक हाकेला नेहमी तत्परतेने धावून येणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आपण अगदी आनंदानं आणि उत्साहानं साजरा करायचा आहे. आणि उद्याच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांसाठी सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्यासाठी स्वामी सेवा ही करायची नाही आहे, तर स्वामी महाराजांसाठी सेवा करायची आहे. इतर वेळेस तर आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करत असतो. जसं की माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत, मला नोकरी लागू देत, माझं घर पूर्ण होऊ देत, किंवा मुलाला नोकरी लागू देत, किंवा मुलाचा विवाह होऊ देत. अशा आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतात तर त्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण इतर वेळेस स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करत असतो. पण उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसाठीच सेवा ही करायची आहे. या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांकडे काहीही मागायचं नाही आहे, तर या उलट आपण स्वामी समर्थ महाराजांना या दिवशी द्यायचं आहे. काहीतरी द्यायचं आहे म्हणजेच काय, तर या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न हा आपण अवश्य करायचा आहे. जास्तीत जास्त सेवा आपण या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. जास्तीत जास्त तुमची सेवा ही स्वामी समर्थ महाराज तुम्ही आमच्याकडनं करून घ्या अशी विनंती आपण स्वामी समर्थ महाराजांना या दिवशी करायची आहे. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नामस्मरण हे आमच्याकडनं अखंड होऊ द्यात अशी विनंती प्रार्थना आपण स्वामी महाराजांना उद्या करायची आहे. आणि उद्या जेव्हा तुम्ही अशी विनंती स्वामी समर्थ महाराजांना कराल तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांकडे मागायला काही उरणार नाही. तर आता आपण बघूया की उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आपल्याला कसा साजरा करायचा आहे आणि अभिषेक करत असताना कोणते स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे उद्या स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेऊया. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा आणि महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराज या दिवशी प्रकट झाले आणि स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये आले आणि स्वामींच्या सेवेला आपण लागलो आणि म्हणूनच त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेची प्रचितीही आली, स्वामींच्या सेवेचे अनुभव आले. स्वामी समर्थ महाराजांची आपण जीही सेवा केलेली आहे तर त्या सर्व सेवेचे फळ स्वामी महाराजांनी आपल्याला भरभरून दिले आहे. असा कोणताच स्वामी सेवेकरी नाही की ज्याला स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर स्वामींच्या सेवेची प्रचितीही आली नसेल. स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थ भावाने सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वामी समर्थ महाराज अनुभव प्रचितीही देतच असतात आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला जे काही भरभरून दिलेलं आहे तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा साजरा करायचा आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांसाठीच उद्या आपल्याला सेवा ही सुद्धा करायची आहे. आणि उद्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी मूर्ती किंवा एक छोटासा फोटो हा तर असलाच पाहिजे.
आणि जर असा फोटो किंवा मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची तुमच्या घरामध्ये नसेल तर आज पाडव्याच्या दिवशी तुम्ही तो फोटो किंवा ती मूर्ती तुमच्या घरी आणायची आहे आणि उद्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून तो उद्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आपल्या घरामध्ये स्थान द्याल तेव्हा कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष तुमच्या घरामध्ये राहणार नाही. तर उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली स्नानादी नित्यकर्म आपल्याला आठवण घ्यायची आहे. आपलं संपूर्ण घर हे आपल्याला स्वच्छ करायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दाराबाहेरची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि छान सुंदरशी रांगोळीसुद्धा काढायची आहे. या दिवशी आपल्याला संपूर्ण घर हे आपलं स्वामीमय करायचं आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करणं आवश्यक आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वामी समर्थ महाराजांची स्तोत्र आणि मंत्रही लावून द्यायची आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये संपूर्ण वातावरण हे स्वामीमय होईल. अगदी सकाळी सकाळी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ही स्वामी समर्थ महाराजांचे स्तोत्र किंवा मंत्र लावून द्याल तर यामुळे तुमच्या घरातलं संपूर्ण वातावरण हे पॉझिटिव्ह होईल, प्रसन्न आणि सकारात्मक होईल. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ही देवपूजा झाल्यानंतर जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे. आणि हा अभिषेक तुम्ही दुधाने, पंचामृताने, मधाने किंवा शुद्ध पाण्याने केला तरीसुद्धा चालेल. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला ज्या वस्तूने, ज्या पदार्थाने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक हा करायचा असेल तर त्या पदार्थाने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक हा करू शकतात. पण शक्य झाल्यास उद्या तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक हा शुद्ध पाण्यानेच करा, कारण उद्या स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक केलेलं हे पाणी, हे जल आपल्याला आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्राशन करायला द्यायचं आहे आणि म्हणून शुद्ध पाण्याचा अभिषेक हा तुम्ही करा. स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळं कापड हे अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर एक तांबण आपल्याला ठेवायचं आहे. त्या तांबणामध्ये एक छोटंसं पाट आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या पाटावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर गळती पात्र म्हणजे अभिषेक पात्र हे आपल्याला त्या तांबणावर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. अभिषेक करत असताना जी गळती वापरली जाते तर ती गळती आपल्याला त्या तांबणामध्ये ठेवायची आहे. अभिषेक करत असताना स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पाणी पडेल या पद्धतीने आपल्याला ती गळती स्वामींच्या मूर्तीवर तांबणामध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे असलेली स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती छोटी असेल तर तुम्ही याप्रमाणे गळतीचा उपयोग करून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. आणि तुमची मूर्ती जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे मोठी असेल तर मग तुम्ही गळतीचा वापर न करता पळीने किंवा चमच्याने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक हा करायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला धूपदीप हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं स्वामीस्तवन हे पठण करायचं आहे. आणि हे स्वामीस्तवन पठण करत असताना आपल्याला अभिषेक हा करायचा नाही आहे. हे स्वामीस्तवन आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर हात जोडून बसून म्हणायचं आहे. हे स्वामीस्तवन म्हणत असताना आपल्याला अभिषेक हा करायचा नाही आहे. आणि हे स्वामीस्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेकाला सुरुवात करायची आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त हे पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री सूक्त हे पठण करायचं आहे. आणि ही स्तोत्र नित्यसेवेमध्ये दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला पुरुष सूक्त हे 16 वेळा म्हणायला वेळ मिळत नसेल, एवढा वेळ नसेल तुमच्याकडे, तर मग तुम्ही हे पुरुष सूक्त 1 वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल. पण तुम्ही उद्याच्या दिवस तरी इतका वेळ काढा की तुम्ही पुरुष सूक्त हे 16 वेळा म्हणत स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करू शकाल. आणि त्यानंतर 1 वेळा पवमान सूक्त हे म्हणायचं आहे. आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र हे स्तोत्र आपल्याला पहिल्या 1 ते 9 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. याच्या पुढची फलश्रुती आहे 9 ओव्यानंतरची, तर ती फलश्रुती आपल्याला पठण करायची नाही अभिषेक करताना. त्याचप्रमाणे पुरुष सूक्त हे पठण करण्याच्या आधी जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करत अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम. आणि जर वेळेअभावी शक्य होत नसेल तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष नाही म्हटलं तरीही चालेल. आणि हे गणपती अथर्वशीर्ष पठण करत असताना आपल्याला अभिषेक करत असताना फलश्रुती ही पठण करायची नाहीये. तर पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगते, आपल्याला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा किंवा 1 वेळा पुरुष सूक्त पठण करायचं आहे. त्यानंतर 1 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे. आणि त्यानंतर 1 वेळा पवमान सूक्त आणि त्यानंतर रामरक्षाच्या 1 ते 9 ओव्या या आपल्याला अभिषेक करत असताना पठण करायच्या आहेत. तर या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तांबणातून उचलून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर देवघरामध्ये जिथे होती तिथे तिला आपण स्थापन करायचं आहे. किंवा जर तुम्हाला उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त
स्वामी महाराजांची मूर्ती ही एका वेगळ्या पाटावर स्थापन करायची असेल तर तुम्ही तशी सुद्धा ती करू शकता। आणि यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं प्रिय हिना अत्तर हे आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीला लावायचं आहे। आणि वस्त्र जर असेल तर ते तुम्ही उद्या स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करा, म्हणजे त्यांना उद्या ते वस्त्र घाला। आणि ही अशी सगळी सेवा करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे। आणि यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला आपल्याला चंदन अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे। स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला कधीही चुकूनही हळद आणि कुंकू हे लावायचं नाहीये। त्यानंतर स्वामी महाराजांचं आवडतं सोनचाफ्याचं फुल हे स्वामींना अर्पण करायचं आहे। असेल तर अर्पण करा, नाही तर दुसरं कुठलं फुल असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकतात। आणि त्यानंतर धूपदीप हा स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नसेल, फोटो असेल, तर तुम्ही काय करायचं आहे तर स्वामी महाराजांचा जो काही फोटो तुमच्याकडे आहे तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो एका वेगळ्या पाटावर म्हणा किंवा देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। आणि त्यानंतर महाराजांच्या फोटोला आपल्याला ही नातर लावायचं आहे आणि तसंच चंदन अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे आणि धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि फोटोला फूल हार हे अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसूनच आपल्याला आपण जी काही आधी स्तोत्र आणि मंत्र अभिषेक करत असताना म्हणणार आहोत तर तीच सगळी स्तोत्र आणि मंत्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून बसून म्हणायची आहेत। अभिषेक करत असताना जी सगळी स्तोत्र आपण म्हणणार आहोत तर ती स्तोत्र आपल्याला स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून म्हणायचे आहेत। फक्त फोटोवर अभिषेक हा आपल्याला करायचा नाहीये, पण ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर त्यांनी अभिषेक करत असतानाच ही सगळी स्तोत्र पठण करायची आहेत। आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरतीही करायची आहे। तर आता तुम्हाला जर उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सगळी पूजेची मांडणी वेगळी एका पाटावर करायची असेल तर पाटावर तुम्हाला स्वच्छ पिवळं किंवा लाल रंगाचं कापड हे अंथरायचं आहे। त्यावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या हाताला कलशाची स्थापना करायची आहे आणि तसंच गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांची स्थापना करत असताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सर्वात आधी गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून ती आपल्याला त्या पाटावर स्थापन करायची आहे आणि त्यांची पंचोपचार पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करून त्यानंतर ती मूर्ती तुम्हाला त्या पाटावर स्थापन करायची आहे आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्या पाटावर तुम्हाला स्थापन करायचा आहे। आणि तसंच दिवा धूप हे सुद्धा तुम्हाला, अगरबत्ती हे सुद्धा तुम्हाला आधी लावून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला या पूजेची अगदी साधी सोपी अशी मांडणी करायची आहे। तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की उद्या उपवास करायचा आहे का? तर ज्यांना उपवास करायचा असेल तर ते करू शकतात आणि ज्यांना फक्त स्वामी महाराजांची सेवा करायची असेल आणि उपवास हा जर त्यांना झेपत नसेल तर त्यांनी उपवास नाही केला, स्वामी महाराजांची नुसतीच सेवा केली तरीही चालेल। तर आता उद्या आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य हा काय दाखवायचा आहे तर स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी ही अत्यंत प्रिय आहे। तर तुम्हाला पुरणपोळी बनवून त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना अर्पण करता आला तर तो जरूर करा। तसंच स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे सुद्धा अतिशय प्रिय आहेत। तर या बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना उद्या अर्पण करू शकतात। सकाळी 10:30च्या आरतीला तुम्ही हा नैवेद्य अर्पण करून स्वामी समर्थ महाराजांची आरती केली तरी चालेल किंवा ज्या जॉबला जाणाऱ्या महिला आहेत तर त्यांना सकाळी वेळ मिळाला नाही तर अशा महिलांनी संध्याकाळी स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करून स्वामी महाराजांची आरती करायची आहे। तर याप्रमाणे उद्या स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला पुरणपोळीचा किंवा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही वरण भाताचा नैवेद्य हा सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात। तसंच घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्यसुद्धा स्वामी महाराजांना तुम्ही उद्या आवर्जून दाखवा। आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही एखाद्या पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा स्वामी समर्थ महाराजांना दाखवला तरीही चालेल, पण शक्य झाल्यास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचाच प्रयत्न करा, नाहीतर वरण भात, भाजी, पोळी, घेवड्याच्या शेंगांची भाजी याचा नैवेद्य हा दाखवा। तर उद्या आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप हा करायचा आहे। उठता बसता कुठलंही काम करता आपल्याला दिवसभर या मंत्राचा जप करायचा आहे। आणि तसंच स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा आपल्याला उद्या अवश्य करायचा आहे आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचं 11 वेळा पठण हे अवश्य करायचं आहे। आणि आपल्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, मठात हे सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी उद्या अवश्य जायचं आहे। आणि आपल्या यथाशक्ती दानधर्म हा सुद्धा आपल्याला गरीब गरजू व्यक्तींना करायचा आहे किंवा मग तुम्ही केंद्रामध्ये होत असलेल्या अन्नदान सेवेमध्ये सुद्धा तुमच्या यथाशक्ती दानधर्म हा करू शकतात। तर याप्रमाणे उद्या आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा साजरा करायचा आहे। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दानधर्म करून, अन्नदान करून स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा साजरा कराल तर तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही।
आणि म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा साजरा करा. स्वामी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा उद्या साजरा करायचा आहे आणि तोही अशाच पद्धतीने. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.